हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड, मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज संडे आहे आणि संडेची सकाळ आमची छान क्लिनिंग होत आहे. म्हणजे सकाळी मी नाश्ता वगैरे केला आणि आता म्हटलं थोडंसं क्लिनिंग करून घेऊ. सो फॅनला वगैरे कसं माझा हात पुरत नाही, त्यामुळे म्हटलं की आपण फॅन वगैरे क्लीन करून देतो. सो इथं फॅन वगैरे क्लिनिंग चालू आहे. आता थोडं बाकीचंही लागलेच हाताने, बाकीचंही थोडंसं मारून घेतो म्हटलं, बाकीचं पण सगळं क्लिनिंग. सो यांची बघू रिॲक्शन काय आहे संडे निमित्त. संडे असलं की यांचं काय खरं नसतं. एक तर बाळाला घ्यायचं, नाही तर मग काम करायचं. सो विहान गेला आहे काकांसोबत वरती टेरेसवर फिरायला. सो आता आम्ही दोघं जण मिळून क्लिनिंग करून घेतो. बघा हां झालं, सावकाश. हां ठेवून. आता दिवाळीमध्ये मी हे बेडमधलं काय काढत बसली नव्हती, कारण तेवढा वेळही नव्हता. मग आता आज वेळ होता म्हटलं तर लागलीच बेडमधलंही सगळं काढून पुसून घेऊ म्हटलं. बेडमधलं सगळं रिकाम केलं, त्याच्यानंतर सगळं पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर बेड इकडं सरकून त्याच्याही खालचं मी पुसून वगैरे घेतलं. डेली तसं घेत असते, पण कोपऱ्यामधून काही ना काही ते राहतच ना. किती जरी आपण ट्राय केलं तरी थोडंफार काही तर राहूनच जातं बाळाच्या याच्यामध्ये. सो म्हटलं तेही आज हे आहेत तसं क्लिनिंग वगैरे करून घेऊ. सो इथं माझी थोडीशी डीप क्लिनिंगच म्हणू शकता तुम्ही चालू होती. सो त्यामुळे आज म्हटलं फक्त बाहेरच करून घेऊ, आणखी एखादा संडे बघून मग किचनमधलंही आवरून घेता येतं म्हटलं. सो इथं आमचं हे क्लिनिंग वगैरे झालं. त्याच्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि विहानलाही आंघोळ घातली आणि मग मी जेवणाच्या तयारीला लागली. आता हे सगळं करेपर्यंत खूपच लेट झाला होता. आता पटकन मला काहीतरी जेवण बनवायचं होतं, म्हणून मी सगळ्यात अगोदर भाकरी बनवून घेतल्या. त्यानंतर मला भाजी काय बनवू सुचत नव्हतं. घरी मग ओलं खोबरं होतं, त्याची म्हटलं मस्त चटणी बनवते. तर घरी सगळ्यांना चटणी आवडते. सो मी इथं सिंपल अशी चटणी बनवते. तव्यामध्ये मिरची टाकली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, लसूण टाकायची, थोडंसं आलं टाकलं, ओलं खोबरं टाकलं आणि थोडंसं तेलामध्ये हे सगळं परतून घ्यायचं. हे छान गरम झालं ना, थंड करून मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यानंतर कांदा टाकायचा आणि हे छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा छान भाजला की त्यामध्ये आपण टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटोही छान तेलामध्ये भाजला की आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे बारीक केलेलं मिरची आणि खोबरं आहे ते टाकायचं आणि 2 मिनटं हे छान परतून घ्यायचं तेलामध्येच. आणि ही चटणी ना विदाऊट फ्रीजशिवाय 2 ते 3 दिवस बाहेरही छान राहू शकते. त्याचबरोबर तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल तर खायला अतिउत्तम लागतं हे. इथे विहानचे आंघोळ झाले आणि इथे भाकरी खात बसलाय विहान. कामावरून मीही जेवायला घेतलं तर इथं बघू शकता ही चटणी होती, त्याच्यानंतर दही होतं आणि ही भाकरी होती. सो हे माझं फेवरेट जेवण होतं. सो आज संडे म्हटलं की सकाळपासून बराचसा वेळ क्लिनिंगमध्येच गेला. क्लिनिंग वगैरे केल्यानंतर छान जेवण वगैरे बनवलं. जेवून मग थोडा वेळ झोपलो होतं. आता झोपून उठल्यावर म्हटलं विहानसाठी काहीतरी फ्रूटचं ज्यूस वगैरे करून देते. सफरचंद होते, मला बीट हवं होतं. बीट आणि सफरचंदचा मिक्स असं ज्यूस बनवून द्यायसाठी म्हणून मग फ्रीजमध्ये जाऊन बघितलं तर बीटच नाही होतं. मग आता तसे अजून थोडा वेळ आहे म्हटलं, एवढ्यात काही त्याला भूकही नसेल आणि भाजी आणायची होती. कारण मग थोडं रात्री गेल्यानंतर भाजी वगैरे कसं व्यवस्थित भेटत नाही अंधारमध्ये, मग कशी घेऊन यायला होतं. मग म्हटलं थोडंसं विहानलाही फिरवता येतं, त्याचबरोबर बीटही आणता येतात. म्हटलं की अगोदर भाजी जाऊन घेऊन येते. भाजी जाऊन घेऊन येतो म्हटलं आणि त्याच्यानंतर मग विहानला बीट वगैरे बनवून बीटचं ज्यूस वगैरे बनवून देता येतं. तेवढंच तो फिरून आला की त्याला भूक लागते, मग तो पटकन खाईल, नाही तर मग खूप नखरे करेल. म्हणून तर आता पटकन इथं भाजी वगैरे बसलेली असेल तर पटकन येतो. विहान गाडी हवी आहे तुला? आणि विहानला बाहेर घेऊन आलं की नुसता कसा पळतो बघा. हा ऐकतच नाही. पिलू बस 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 बस, पाय दुखतात बघ, पडशील. आता ते खेळायला लागलेत ते तिकडे सगळे. अरे ते लागतं की. बस ची आहे ते गंद आहे सगळं ते बघ.
बस बस बस. अरे कुठे चालला तू? कुठं कुठं पळतोस नुसता? अरे ब्रेक लाव गाडीला. काय खेळायला लागले दादा वगैरे, सगळे खेळताय. दादा वगैरे खेळताय. तुला जायचंय खेळायला? हाक मार दादा म्हणून. हाक मार दादा म्हण. दादा म्हण. मी एक सफरचंद छोटं घेतलेलं आहे कट करून आणि अर्ध बीट घेतलेलं आहे. सो हे दोन्हीला मी आता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. याच्यामध्ये गरम करून थंड केलेलं पाणी घालते आणि हे छान बारीक करून घेते. आता इथे माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं प्रॉपर बारीक होत नाही, त्यामुळे मध्ये मध्ये थोडं राहतं ते. पण इथं हा मस्त असा ज्यूस तयार आहे. आणि विहान काय करतो ना, असं ज्यूस वगैरे असेल ना तर पटकन खायला बघत नाही तो. सो आम्ही त्याला मोबाईल दाखवून काहीतरी रमवून वगैरे त्याला थोडंसं भरवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो खावा म्हणून. नाहीतर मग सगळं कपडेही घाण करून घेतो आणि मग इकडे तिकडे फिरत सगळी फरशीही घाण करतो. त्यामुळे म्हटलं की एका जागी ठिकाणी बसून तो खाईल तरी. त्यामुळे इथं मोबाईलवर त्याला काहीतरी लावून दिलं होतं आणि त्याच्याबरोबर आम्हीही त्याला थोडंसं इकडे तिकडे हे करण्यामध्ये बिझी ठेवलं होतं आणि त्याला मग आम्ही भरवत होतो. आता संडे स्पेशल मला पावभाजी करायची आहे. बाकी सगळ्या भाज्या होत्या, फक्त फ्लावर नाही होतं म्हणून मग मी फ्लावर वगैरे आता घेऊन आलेले आहे. सो आता पटकन त्याची तयारी करून घेते आणि विहानलाही कुकरमध्ये डाळ भात लावते फक्त. चला तर. आणि बघा सगळ्यांना कसं भेडसवायला लागलाय, घाबरवतोय तो सगळ्यांना. बघा पडला पडला पडला. हा कुठं लागलं माशोनुष? कुठं लागलं बघू? कुठं लागलं? कसं काय करायलास? घाबर. ह्या पावभाजीसाठी इथं भाज्या फक्त कट करून घेतलेल्या आहेत. बटाटे घेतले, बिनीस घेतलेले आहेत, मटार आहेत, गाजर आहे, ती लसूण वगैरे आहे. आणि त्याचबरोबर साईडला नाही गरम पाणी करून मी त्याच्यामध्ये फ्लावर ठेवलंय. आणि इथे थोडंसं बीट घेतलंय मी. बीटनं कसं पावभाजीला कलर खूप छान येतो. ह्या भाज्या आहेत. आता फ्लावर थोडंसं पाण्यामधून काढून ह्याच्यामध्ये घालते मी. सगळ्या भाज्या मी छान कुकरला लावून शिजवून घेते अगोदर. इथे या सगळ्या भाज्या मी शिजवून घेतल्या. त्याच्यानंतर मी मॅशरनंच ह्या सगळ्या बारीक करत आहे, कारण मग पर्सनली हे कुकरला वगैरे भाज्या लावलेल्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला आवडत नाही, त्यामुळे मॅशरनंही छान बारीक होतात. सो इथे हे सगळं मॅश करून घेतलं मी. फोडणीसाठी कांदा, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, शिमला मिरची, कोथिंबीर घेतली आहे, त्याचबरोबर तर टमॅटोची प्युरी करून घेतली आहे. भाज्या सगळ्या शिजवून मॅश करून घेतलेल्या आहेत. आता छान फोडणी देऊन घेते याला. तर मी सगळ्यात अगोदर थोडंसं इथं बटर घातलंय मी थोडंसं, आणि त्यामध्येच मी तेल पण घालत आहे, कारण फक्त बटर घातलं तर ते पटकन जळलं जातं. त्यामुळे तेल आणि बटर दोन्ही यूज करते मी. त्यानंतर इथं बारीक कट केलेला कांदा घालत आहे मी. त्यानंतर इथं आलं लसूण पेस्ट घालत आहे मी. तर कांदा थोडा भाजलाय तर बारीक कट केलेली शिमला तेलामध्ये सगळं छान भाजून घेते. सो इथं मी टमॅटोची प्युरी घालत आहे, छान मिक्स करून घेते. इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे, हळद, लाल तिखट, वाणाचा पावभाजी मसाला मी टाकत आहे. त्यानंतर इथं मॅश केलेल्या भाज्या. सो
इथं पावभाजी शिजलेली आहे. थोडंसं वरतून मी कोथिंबीर टाकते. त्यानंतर इथे हे सगळे पावही मी छान भाजून घेतले. आणि शक्यतो नाही पावभाजी वगैरे मी सतत बनवत नाही, कधीतरीच खूप मूड असेल तर किंवा मग फ्रीजमध्ये या सगळ्या भाज्या असेल तरच मी बनवण्यासाठी घेते. नाहीतर शक्यतो जेवढं पावचं वगैरे होईल तेवढं मी टाळाटाळच करते बनवण्यासाठी. आणि कधी मग असं संडे असेल किंवा कधी मग फ्रीजमध्ये खूप अशा सगळ्या भाज्या असतील जेणेकरून तेव्हाच मग हे सगळं बनवायला घेते. नाहीतर एवढ्या सगळ्या भाज्या एकदम आणून मग हे सगळं बनवायला मलाही कंटाळा येतो खूप. त्यानंतर इथं मस्त अशी पावभाजी होती. आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. आणि इथे ठेवलेलं लिंबू घेऊन मी हान खातोय. आणि याची ऍक्शन बघा. काय रे बाबू ते नको खाऊ, सोडते दे काकाकडे दे टाकला. तुला नको ते खायला पाहिजेत ना. आत करतो बघ कसं वेगळं. हो आता आमची जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता आम्ही वेट करतोय विहान कधी झोपतोय म्हणून. सो झोपायचं तरी काय त्याचं नाव नसतं. नुसतं इकडून तिकडून करत राहतो. तो झोपल्याशिवाय आम्हाला काही झोपता येत नाही. कारण जरी झोपायचा प्रयत्न केला तरी तो येऊन उठवतो. बघू आता केव्हा झोपतोय. इथं बस रे मोरा, चारा खा, पाणी पी, भून ओढून इथं बस. हा तू म्हण बाबू तो काही बॉल नाही आहे. बॉल नाही आहे तो. मारतोस का मला, मारतोस का. गेडू आहेस जा तिकडे. विहान झोपल्यावर मी मेथीची भाजी वगैरे कुटून घेतली. आणि त्यानंतर ह्यांना खायचा होता हलवा, गाजरचा हलवा. म्हणजे उद्या ह्यांना टिफिनमध्ये घेऊन जायचा आहे गाजरचा हलवा. म्हणून आता वाजलेत 11 आणि आता गाजर किसत बसलेत. आता इथून पुढे हे हलवा बनवणार आहेत. आणि मला म्हणतात की संडे नको झाला आज, दिवसभर कामामध्ये गेलेला आहे यांचा संडे. त्यामुळे म्हणतात की मला संडे नको झाला. काय संडे नको झाला. मी काहीच कामं लावली नाहीत, तुम्ही स्वतः कामं ओढून घेतली आहेत. सो इथे छान अशी गाजर किसून घेतली. असा होता आमचा फुल डे. सो आता बऱ्यापैकी सगळी उद्याची वगैरे तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे उद्या आज सगळी तयारी करून ठेवली ना की उद्या थोडंसं मला सोपं जातात सगळी कामं. म्हणून विहानी बऱ्यापैकी आज लवकर झोपलेला आहे. सो चला तर मी आता हा ब्लॉग इथंच एंड करते. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.